जून महिना संपत आला तरी राज्यातल्या अनेक भागात मान्सूनचा जोरदार पाऊस अद्याप झालेला नाहीये। एल निनोच्या प्रभावामुळे पावसाने दडी मारली आहे, त्यामुळे धरणातले पाणीसाठे झपाट्याने घटतायत। पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक सारख्या मोठ्या शहरात पाणी कपातीची वेळ आलेली आहे, तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि आदिवासी भागात पिण्याच्या पाण्याची चिंता अधिक गडद होतीये। पाहूया पावसाच्या खंडामुळे राज्यातल्या पाणी पुरवठ्यावर नेमका कसा परिणाम झालाय, त्या संदर्भातला हा रिपोर्ट। राज्यात मान्सून लांबल्याचा सर्वात मोठा परिणाम आता जलसाठ्यांवर दिसून येतोय। शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा वेगानं कमी होत असून प्रशासनाला पाणी कपातीसारखं कठोर निर्णय घ्यावे लागतात। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत गेल्या वर्षी याच काळात सुमारे 7 टीएमसी पाणी उपलब्ध होतं। यंदा मात्र हा साठा केवळ 4 टीएमसी पर्यंत खाली आलाय। त्यामुळे उपलब्ध पाणी अधिक काळ पुरवण्यासाठी पुण्यात 20% पाणी कपात लागू करण्यात आली। शहरातल्या अनेक भागात कमी दाबाने पाणी येत असून 1665 टँकर्सच्या फेऱ्यांनी पाणी पुरवठा करावा लागतो। पाऊस झाला नाही तर 15 दिवसांनी मोठा निर्णय घ्यावा लागेल। पिंपरी चिंचवडमध्ये ही परिस्थिती वेगळी नाही। शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरणात अवघा 19% पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे शहरासाठीच्या पाणी पुरवठ्यात शनिवारपासून 15% कपात लागू करण्यात आली। वाढत्या लोकसंख्येच्या शहरात पाणी कपातीचा निर्णय नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरतोय। नाशिकमध्येही मान्सूनच्या विलंबामुळे पाणी संकट गडद झालंय। गंगापूर, मुकणे आणि दारणा धरणातील नदीसाठा घटल्यामुळे महापालिकेने शनिवारपासून पाणी कपातीचा निर्णय घेतलाय। शहरात शनिवारी एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवून दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी देण्याचं नियोजन करण्यात आलंय। याशिवाय शहरातील अनेक विहिरी कोरड्या पडल्यामुळे खासगी टँकर्सची मागणी वाढायला लागली आहे। मराठवाड्यातील परिस्थिती अधिक गंभीर होत चालली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात संभाव्य पाणी टंचाईचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने आता ऑगस्टऐवजी सप्टेंबरपर्यंत पुरेल अशा पिण्याच्या पाण्याचं नियोजन सुरू केलंय। सध्या जिल्ह्यातील 161 गावातल्या 877 वाड्या वस्त्यांना 151 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। पाऊस आणखी लांबल्यास या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे। पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी राज्यात प्रथमच प्लास्टिक टाक्यांमधून नियंत्रित पाणी वितरणाचा प्रयोगही राबवला जातोय। बीड जिल्ह्यातलं चित्र तर आणखी भयावह आहे। जिल्ह्यातले 14 लघु प्रकल्प पूर्णपणे कोरडे ठाक आहेत। 79 प्रकल्प मृत साठ्यात पोहोचलेत। संपूर्ण जिल्ह्यात केवळ 17% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे। अनेक तलावांमध्ये पाणी शोधण्यासाठी नागरिकांना खड्डे खोदावे लागतात। उपलब्ध पाणीसाठा रोखून ठेवण्यासाठी प्रशासनाने अवैध पाणी उपशावर कारवाई सुरू केली आहे। आता हे एल निनोच्या पार्श्वभूमीवर आमचा पाऊस सुद्धा उशीर झालेला आहे। त्यासोबत आमच्याकडे धरणामध्ये असलेला आमच्या लघु सिंचन प्रकल्पामध्ये असलेला पाणीचा साठा सुद्धा कमी झालेला आहे। आमच्याकडे ज्या ज्या तक्रार आलेला होता या सर्व प्रकल्पामध्ये ज्या ज्या अवैध उपसा चालू आहेत तो आम्ही कारवाई केलेला आहे। आम्ही MSCBला सुद्धा तिकडे लाईट कनेक्शन कट करण्यासाठी सूचना दिलेल्या आहे। तसेच कुठलाही अवैध उपसा सापडला असेल तर त्यांच्या मोटर आणि पाईपलाईन सीज करण्याकरिता आणि तरी सुद्धा तो बंद केला नसेल तर गुन्हा दाखल करण्याच्या सुद्धा सूचना मी कालच्या अधिकाऱ्याला दिलेल्या आहेत। उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात परिस्थिती चिंताजनक बनली आहे। जिल्ह्यातील 13 मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये मिळून केवळ 40% पाणीसाठा शिल्लक आहे। अनेक प्रकल्प तळाशी पोहोचले असून भूजल पातळीही झपाट्याने खालावते। नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी पावसाने पाठ फिरवली असल्यामुळे याचेच परिणाम आता जिल्ह्यातील जलसाठ्यावरती आपल्याला होत असताना पाहायला मिळत आहे। जिल्ह्यातील असलेल्या एकूण 13 प्रकल्पांमध्ये अनेक प्रकल्पांनी तळ गाठला आहे, तर उर्वरित प्रकल्पांमध्ये 40% जवळपास 40% पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात भविष्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत असतो। सध्या जून महिना उलटण्याच्या मार्गावर आहे, मात्र दमदार असा पाऊस जिल्ह्यात झालेला नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात जमिनीतील पाणी पातळी जी आहे ती मोठ्या प्रमाणात घसरली आहे। यामुळे जिल्हा प्रशासन याकडे भविष्यात होणाऱ्या पाणी टंचाईसाठी कुठल्या उपाययोजना करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राज्यातील बहुतांश भागात सध्या एकच चित्र दिसतंय। धरणांमधील घटता साठा, आटणाऱ्या विहिरी, वाढणारी टँकरची संख्या आणि पाणी कपातीचे निर्णय। हवामान विभागाने पुढील काही दिवसात मान्सून सक्रिय होण्याचे संकेत दिले असले तरी तोपर्यंत प्रत्येक थेंब जपून वापरण्याचं मोठं आव्हान प्रशासन आणि नागरिकांसमोर उभं राहिलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।